मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये भारताच्या आयात निर्यातीच्या संदर्भातली जी आकडेवारी समोर आलेली आहे, त्याच्यामध्ये एक शॉकिंग घडामोड म्हणा किंवा ट्रेंड म्हणा, प्रवाह म्हणा, आपल्याला दिसून येतो आहे. आणि तो असा आहे की केवळ एका महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2026 या एका महिन्यामध्ये भारताने 12 अब्ज डॉलर्सचं सोनं हे आयात केलेलं आहे. 12 अब्ज डॉलर्स. मित्रांनो, गेल्या 5-6 महिन्यांमधला जर आपण एकत्रितपणे भारताची सोन्यामधली आयात केली, तरी देखील ती 12 अब्ज एवढी प्रचंड होत नाही, जेवढी केवळ एका महिन्यामध्ये भारताने केलेली सोन्याची आयात आहे. डिसेंबर 2025 मध्ये म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली एक महिनापूर्वी म्हणजे आपण जेव्हा 2025 मध्ये होतो, त्यावेळेला भारताची सोन्याची टोटल जी आयात होती एका महिन्यामधली डिसेंबर 2025 मधली, ती क्लोज टू $4 बिलियन होती. आणि त्याच्यानंतर एकदम $8 बिलियन त्याच्यामध्ये वाढ होती आहे. आणि हा जो 12 बिलियनचा आकडा आलेला आहे, हा एक पद्धतीने थोडी आपल्या दृष्टिकोनातनं, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं हा थोडासा चिंता वाढवणारा विषय आहे. हा चिंता वाढवणारा विषय का आहे, याकडे आपण आज प्रामुख्याने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. मित्रांनो, जानेवारी 2026 या एका महिन्यामधली भारताची जी टोटल निर्यात आहे, ती टोटल निर्यात क्लोज टू $35 बिलियन आहे. आणि भारताचा जो टोटल इम्पोर्ट आहे, हा इम्पोर्ट अप्रॉक्सिमेटली $71 बिलियन आहे. म्हणजे आपली जी व्यापार तूट आहे, ही व्यापार तूट साधारणतः क्लोज टू 35 बिलियनच्या आसपास ही व्यापार तूट येते. आणि ज्याच्या मागचं प्रमुख कारण, ज्याला करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणतात, या करंट अकाउंट डेफिसिटचं प्रमुख कारण ही भारतीयांची सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट आणि भारताचं सोन्याचं आयात करण्याचं जे प्रमाण आहे, त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष आपलं वेधलं जातं. या इम्पोर्टमध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे भारत हा प्रामुख्याने पेट्रोलियम प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावरती, आपण जे खनिज तेल आपण आयात करतो, डिफेन्स इक्विपमेंट्स आपण आयात करतो, आणि त्याच्या खालोखाल सोनं जे आहे हे आपण आयात करतो, ज्याचं ट्रान्झॅक्शन जे आहे हे प्रामुख्याने डॉलरमध्ये केलं जातं. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील सोन्याचं ट्रान्झॅक्शन हे प्रामुख्याने डॉलरमध्ये केलं जातं. आणि त्यामुळे पेट्रोलला सुद्धा कंपॅरिझन करू शकेल इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज सोन्याची आयात ही भारतीयांनी केलेली आहे. संपूर्ण सोन्याचं जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये जगामध्ये झाल्याचं दिसतं, त्यापैकी 50% ट्रान्झॅक्शन, ज्याला सेल आपण म्हणू, त्याची विक्री ही केवळ 2 देशांमध्ये झाली. एक आहे चायना आणि दुसरा इंडिया. आणि त्यामुळे हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड हा थोडासा चिंता व्यक्त यासाठी करणारा आहे की आपण आपली निर्यात किती वाढवली. खरं तर निर्यातीच्या बाबतीमध्ये आपली एकूण जी प्रगती आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला 2026 मध्ये एकूण जे टार्गेट आपलं निर्यातीचं आहे हे क्लोज टू $900 बिलियन आहे. 860 ते 900 अब्ज डॉलर गुड्स आणि सर्व्हिसेसमधला आपला जो एक्सपोर्ट आहे, त्याचं आपलं टार्गेट आहे. त्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर एकट्या जानेवारी महिन्यामधली भारताची निर्यात ही साधारणतः $35 अब्ज आहे. ते सुद्धा ट्रम्पचं टॅरिफ हे अजून जे ते 18% करण्यात आलं, ते अजून अंमलात आलेलं नाही आहे. ते ह्या 1-2 दिवसांमध्ये त्याचं रिअलायझेशन होईल किंवा त्याचं प्रामुख्याने ते अंमलात यायला सुरुवात होईल. हे असतानाही भारताची निर्यात ही $35 बिलियन पर्यंत जाते. हे उत्तम आहे. परंतु असं असतानाही व्यापार तूट जी आहे, करंट अकाउंट डेफिसिट जो आहे, तो तुम्हाला वाढताना दिसतोय. कारण आपली निर्यात कमी आहे, आयात ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि हा जर ट्रेंड कंटिन्यू राहिला तर तो ट्रेंड मात्र धोकादायक आहे. कारण भारत प्रयत्न करतो आहे की आपला करंट अकाउंट डेफिसिट जो आहे हा GDPच्या 1%च्या खाली राहावा, जो आता 0.8% पर्यंत करंट अकाउंट डेफिसिट आहे. जो 1%च्या वरती वाढल्यानंतर त्याचे अनेक परिणाम हे आपल्या अर्थव्यवस्थेवरती होत असतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं की एकूणच गोल्डचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे प्रामुख्याने डॉलरमध्ये होत असतं. त्यामुळे डॉलर जो आहे तो यासाठी आपल्याला प्रामुख्याने खर्च करावा लागतो. RBIला जास्त डॉलर सेल करावे लागतात. आणि याचा परिणाम हा कुठेतरी डॉलर आणि रुपयाच्या जो इक्वेशन आहे त्या इक्वेशनवरती होत असतो. आपल्याला अलीकडच्या काळात रुपयाचं डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यन झाल्याचं आपल्याला जे प्रामुख्याने दिसून येतं, त्याच्यामध्ये हाही पार्ट एक महत्त्वाचा आहे
की त्याचा कुठेतरी करंट अकाउंट डेफिसिटशी देखील पार्ट आहे. आणि फॉरेक्स जो आपल्यासाठी अत्यंत प्रेशियस आहे, या फॉरेक्सच्या माध्यमातून म्हणजे आपला जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे, ज्याच्या माध्यमातून आपण अनेक विशेष करून पेट्रोलियम प्रॉडक्ट्स असतील हे आपण खरेदी करत असतो, त्यासाठी आपल्याला फॉरेक्स महत्त्वाचा आहे. मित्रांनो, साधारणतः भारत जी आयात करतो ही दोन प्रकारची आयात भारताकडनं केली जाते. एक प्रॉडक्टिव्ह आयात आहे आणि एक अनप्रॉडक्टिव्ह आयात आहे. आता जी प्रॉडक्टिव्ह आयात आहे म्हणजे प्रामुख्याने आपण मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, याच्या अंतर्गत अनेक पक्क्या वस्तू तयार करतो आणि ते जगाला निर्यात करतो. आता त्यासाठी आपल्याला अनेकदा कच्चा माल आयात करावा लागतो, आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयात करावे लागतात, रॉ मटेरियल आपल्याला आयात करावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून आपण पक्का माल तयार करतो आणि त्याची निर्यात ही आपण करतो. त्याला प्रॉडक्टिव्ह इम्पोर्ट असं आपण म्हणतो. पण सोन्यामधला जो आपला इम्पोर्ट आहे किंवा आयात आहे ही अनप्रॉडक्टिव्ह आहे, कारण त्याच्यातनं कोणत्याही गोष्टी प्रामुख्याने प्रॉडक्टिव्ह घडत नाहीत किंवा इकॉनॉमीला मोठं कॉन्ट्रीब्युशन अशा पद्धतीने होत नाही. लोक हे आपल्या हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी करून ठेवतात. आता जेव्हा हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंटचा आपण पार्ट बघतो तर मित्रांनो हे लक्षात घ्या की जगामध्ये म्हणजे कदाचित भारत चायनानंतर हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे भारताची हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट गोल्डमधली जी आहे ही क्लोज टू $3.8 ट्रिलियन आहे. म्हणजे एवढा प्रचंड सोनं भारतीयांनी आपल्याकडे व्यक्तिगत पातळीवरती आपल्या घरामध्ये साठवून ठेवलं आहे, ज्याला आम्ही इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट आपली म्हणतो. हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट आपण गोल्डमधली फिजिकल इन्व्हेस्टमेंट जी आहे ही $3.8 ट्रिलियन आपल्या GDPचा आकार आपण नुकतंच आपण $4 ट्रिलियन हा क्रॉस केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही त्याच्याशी तुलना केली तर ऑलमोस्ट आपला 80% आपल्या भारताचं जे गोल्डमधलं इन्व्हेस्टमेंट आहे, तुमच्या GDPच्या 80% हाऊसहोल्ड गोल्डमधल्या भारतीयांचे इन्व्हेस्टमेंट आहे. आता एक जो ट्रेंड दिसून येतो आहे तो ट्रेंड असा दिसून येतो जानेवारी महिन्यामध्ये की भारतातनं फिजिकल गोल्ड घेणं म्हणजे गोल्ड, तुम्हाला कल्पना आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की साधारणतः 3 ते 4 पद्धतीने आपण गोल्डमधल्या इन्व्हेस्टमेंट करत असतो. गोल्डमध्ये आपण ज्याला गोल्डचे बार्स आहेत ते आपण विकत घेण्याच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करत असतो. ज्वेलरी हा दुसरा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. तिसरा ETF बाबतीमध्ये ज्या महत्त्वाचा प्रकार आहे आणि चौथा स्टॉक मार्केटमध्ये आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. या चारही प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला एक ट्रेंड अतिशय विजिबल दिसतो. फिजिकल गोल्डचं जे इम्पोर्ट आहे तो तुम्हाला थोडंसं कमी झाल्याचं दिसतं, कारण गोल्डचे प्राइजेस वाढलेले आहेत. जसं मागच्या वर्षी गोल्डची प्राईस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साधारणतः $2800 प्रति औंस होती, ती आता वाढून $5000 प्रति औंस झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तसं फिजिकल गोल्ड कमी झालेलं आहे, परंतु प्राईस वाढल्यामुळे $12 बिलियन एवढा प्रचंड मोठा आकडा हा या ठिकाणी दिसून येतोय. मात्र गोल्ड ETF मधल्या भारतीयांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत या साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 4 महिन्यामध्ये ते 20 ते 25% इन्व्हेस्टमेंट होत्या, त्या वाढून आता 40% पर्यंत गोल्ड ETF मधली इन्व्हेस्टमेंट भारतीयांची जी आहे. आणि ETFच्या माध्यमातून जे कंपन्यांनी इम्पोर्ट केलेलं सोनं आहे हे क्लोज टू 15 टन्स एवढ्या पद्धतीने 15 टनच्या आसपास या कंपन्यांनी इम्पोर्ट केलेलं हे सोनं आहे. ही आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला हा एक ट्रेंड आहे का, कारण एखाद्या महिन्यामध्ये अशी घडामोड घडणं आपण समजू शकतो, परंतु जर हा ट्रेंड असेल तर मात्र आपल्याला भविष्यामध्ये त्याचे नकारात्मक परिणाम हे आपल्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. कारण आपण कितीही आपला एक्सपोर्ट वाढवला तर आपला इम्पोर्ट हा काही कमी होणार नाही. आणि इम्पोर्टचे प्रामुख्याने 3 जे मी तुम्हाला साधनं सांगितली की आपल्याला तेल हे आयात करावं लागतं. भारत आपल्या गरजेच्या 80% ऑइल हा आयात करतो. जसं मी तुम्हाला माझ्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण रशियाकडनं गेल्या 3 वर्षांमध्ये $167 बिलियन तेल जे आहे ते आपण आयात केलेलं आहे. आणि आतासुद्धा आता व्हेनेझुएलाकडनं आपण तेल घेणार आहोत. ते तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला थोडंसं महागात पडणार आहे, कारण त्याच्यामध्ये व्हेनेझुएला दूर पडतो, त्यामुळे इन्शुरन्स कॉस्ट असेल, फ्लाईट चार्जेस असतील, हे आपल्याला जास्त पडतील. त्याचे रिफायनरीचे चार्जेस पण कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, कारण ते थिक ऑइल आहे. आता मुद्दा याच्यामध्ये असा येतो की ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः गेल्या काही महिन्यांमध्ये जसं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेत त्याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय म्हणजे जिओ पॉलिटिक्सवरती व्हायला लागला. अनसर्टॅनिटी जिओ पॉलिटिक्समध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. मी जसं म्हणतो की डॉलरचा एक इंडेक्स असतो, तसा डोनाल्ड ट्रम्पच्या मूडचा पण एक इंडेक्स आहे, ज्याला मूड इंडेक्स आपण असं म्हणू शकतो. काही अभ्यासक त्याला मूड इंडेक्स असं म्हणतात देखील. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या मनामध्ये काय येतं आणि ते कोणतं धोरण स्वीकारतात, आणि याच्यामुळे गेल्या 1 वर्षामध्ये प्रचंड मोठी अनसर्टॅनिटी, तुम्हाला अनिश्चितता जागतिक बाजारपेठेमध्ये दिसून येते. साधारणतः 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जो टेरिफच्या संदर्भामधला निर्णय घेतला होता, त्याच्यानंतर शॉकवेव्ज ह्या सगळ्या जगभरामध्ये गेल्या होत्या. जागतिक
जागतिक व्यापारामध्ये अनसर्टॅनिटी निर्माण झालेली होती आणि त्यानंतर त्यांची मग अमेरिकेमधलं इकॉनॉमिक शटडाऊनचा प्रकार असेल, त्यानंतर अमेरिकेने ग्रीनलँडच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय असतील, त्यानंतर आता इराणच्या बाबतीमधलं टेन्शन हे प्रचंड झालेलं आहे, चायना आणि अमेरिकेमधला टेन्शनचा प्रकार असेल. त्यामुळे जिओ पॉलिटिकल अनसर्टॅनिटी हा निश्चितपणे पार्ट जो आहे हा सोन्याच्या भावाच्या मधला आहे, विशेष करून चायनाच्या बाबतीमध्ये. कारण चायनामध्ये एक ओल्ड सेईंग आहे, म्हणजे त्यांच्याकडे जसं आपल्याकडे म्हणी असतात तशा प्रकारे चायनामध्ये म्हण आहे की ज्या वेळेला आपल्याकडे डिफिकल्ट टाईम असतो त्यावेळेला सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट ही वाईज मानली जाते. आणि अशा अँगलनी चायना देखील अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती गोल्डमधल्या आपल्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या वाढवायला लागलेला आहे. विशेष करून सामान्य चायनीज माणूस आहे जो प्रामुख्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकी करायचा. चायनाच्या GDPचा ऑलमोस्ट 30 to 35% पार्ट हा रिअल इस्टेटमधनं येतो, कारण चायनाचे मेगा प्रोजेक्ट जगभरात चाललेले असतात. जसं त्यांचं वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह आहे 2012 नंतर शी जिनपिंग जेव्हा चायनाचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यानंतर त्यांनी जवळपास 75 पेक्षा जास्त देशांना मोठ्या प्रमाणात $1 ट्रिलियन जवळपास $15 ट्रिलियन कर्ज दिले आणि याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चायनाने कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू केले. मग रोड कन्स्ट्रक्शन, रेल कन्स्ट्रक्शन असतील, पोर्ट डेव्हलपमेंटचे कामं असतील आणि ते चायनीज कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत होते. त्यामुळे चायनाच्या म्हणजे कन्स्ट्रक्शन सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टरचा कॉन्ट्रीब्युशन GDPला मोठं होतं. परंतु आता हे लोनचा म्हणजे डेटचा एक क्रायसिस चायनामध्ये निर्माण झालेला आहे. प्रामुख्याने चायनाने ज्या ज्या देशांना कर्ज दिले ते देश काही ते कर्ज परत करायला तयार नाही आहेत. चायनाच्या क्रेडिबिलिटीचा क्रायसिस व्हायला लागला आहे. पोस्ट कोरोनामध्ये चायनामध्ये तशीही जगभरामध्ये उतरती कळा दिसून येते. चायनाचा GDP ग्रोथ रेट देखील 4% वरती नाही आहे. त्याचा इम्पॅक्ट रिअल इस्टेटवरती झाला आहे. रिअल इस्टेट क्रॅशचा परिणाम म्हणून लोकांनी आता डायव्हर्सिफिकेशन केलं आहे. आणि जसं सोन्याला भारतामध्ये एक ऐतिहासिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे, तशाच पद्धतीने चीनमध्ये देखील आहे. त्यामुळे चीन आणि भारत यांच्यामध्ये एक पद्धतीची चढाओढ निर्माण झाली आहे सोन्याची आयात करण्यामध्ये. याच्यामध्ये आणखीन एक ट्रेंड जो दिसून येतो तो तुम्हाला 2025मध्ये खूप प्रभावी होता. तो ट्रेंड असा होता की अनेक देशांच्या केंद्रीय बँका, जसं आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, अनेक देशांच्या केंद्रीय बँका सोन्याची आयात करायचा धडाका त्यांनी लावलेला होता. अर्थात त्याच्यामागचं कारण प्रामुख्याने असं होतं की आपला जो फॉरेक्स असतो म्हणजे आपला भारताचा जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे हा साधारणतः $700 बिलियन आहे. या $700 बिलियन पैकी 60% हा डॉलरचा त्याच्यामध्ये साठा आहे. आता डॉलरच्या बाबतीमध्ये अनेक ट्रेंड तुम्हाला 2025मध्ये दिसून येतात. म्हणजे डॉलर हा इंटरनॅशनल करन्सी म्हणून तर निश्चितपणे आहे, परंतु एक तर डॉलर कमकुवत होणं म्हणजे जरी रुपयाच्या कंपॅरिझन रुपया कमजोर झालेला असला डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये, तरी देखील आपण डॉलरची जर इतर प्रमुख 4 करन्सीजबरोबर तुलना केली, जसं जपानचा येन असेल किंवा युरोपचं युरो असेल, याच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर डॉलरचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे. डॉलर हा कमजोर बनलेला आहे आणि जेव्हा डॉलर कमजोर बनतो तेव्हा पुन्हा अनसर्टॅनिटी, अनिश्चितता वाढती आणि लोकांचा सेफ ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स असतील या ठिकाणी लोक शोधायला सुरुवात करतात. त्यामुळे सोन्यामधली गुंतवणूक वाढायला लागली. दुसरा महत्त्वाचा झाला की अमेरिकेच्या विषयी डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये अनप्रेडिक्टेबिलिटी बऱ्यापैकी निर्माण झालेली आहे. त्याच्यातलं एक कारण असं घडलं की जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा रशियाच्या ज्या ॲसेट्स फॉरेनमध्ये काही परकी बँकांमध्ये होत्या आणि त्या डॉलरमध्ये होत्या, ह्या युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने त्या फ्रीज करून टाकल्या. तसाच प्रकार अफगाणिस्तानमधल्या तालिबान गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये झाला. जेव्हा तालिबान गव्हर्नमेंट आलं त्यांच्या काही ॲसेट ज्या होत्या त्या डॉलरमधल्या होत्या त्या अमेरिकेने फ्रीज करून टाकल्या. त्यामुळे याच्यामुळे अनेक देशांमध्ये एक पद्धतीचा संशय, असुरक्षितता निर्माण झाली. विशेष करून भारतामध्ये निर्माण झाली, चायनामध्ये निर्माण झाली. उद्या चायनाला असं वाटायला लागलं की आपण तैवानबरोबर क्रायसिस झाला आपला आणि अमेरिका त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे इन्व्हॉल्व झाला आणि अमेरिकेने जर आमच्या असेट्स सीज करायचं ठरवलं तर चायनाने देखील मग त्यांच्या फॉरेक्समध्ये डॉलरचं प्रमाण कमी करून गोल्डचं प्रमाण वाढवायचा प्रयत्न केला. भारताने सिमिलर पद्धतीने केलेलं आहे. आपल्या एकूण फॉरेक्समध्ये गोल्डचं जे प्रमाण आहे ते अराउंड 8% आहे, 8% आहे. ते आपण आता वाढवून 10% पर्यंत घेण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी आपण बँक ऑफ लंडनमध्ये ठेवलेलं आपलं सोनं देखील बऱ्यापैकी परत आणलं. एक स्वतंत्र फ्लाईट करून आपण ते परत आणलेलं होतं. तर तुम्हाला असं दिसून येतं की अनेक बँका आता सोने खरेदी करतात, सेंट्रल बँका सोने खरेदी करतात आणि ते यासाठी करतायत की एकूणच अनसर्टॅनिटी आहे, डॉलरच्या संदर्भातली अनसर्टॅनिटी आहे, अमेरिकेच्या पॉलिसीच्या संदर्भामधली अनसर्टॅनिटी आहे आणि त्यामुळे एकूणच आपल्याला असं दिसून येते की सर्वसामान्य माणसं असतील, देश असतील, हे देखील गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला लागले. बरं, आता त्याच्यामुळे सप्लाय आणि डिमांडमध्ये गॅप निर्माण झाला. आता असं नाही आहे की आपल्याकडे जसं मोबाईल फोन्स आहेत
एखाद्या विशिष्ट मोबाईल फोनची मागणी वाढली म्हणून त्या कंपनीने मोबाईल फोनचं प्रोडक्शन जास्त वाढवलं आणि ती मागणी ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला. असं सोन्याच्या बाबतीत नाही घडत. लक्षात घ्या, सोन्याची एक अंटार्क्टिका जर आपण सोडलं तर जगभरात सगळीकडेच सोन्याच्या खाणी आहेत. काही प्रमाणात, कमी अधिक प्रमाणात, एक अंटार्क्टिकामध्ये फक्त नाही आहेत, म्हणजे ते अजून एक्सप्लोअर झालेल्या नाही आहेत. मुद्दा असा आहे की साधारणतः सोन्याची खाण एखाद्या ठिकाणी मिळणं आणि त्याच्यातनं ॲक्च्युअल सोनं तयार होणं, जे बारच्या रूपाने आपण म्हणतो, ही प्रोसेस खूप लेंदी प्रोसेस आहे. ही अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 वर्ष या प्रोसेसला लागतात आणि त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनवरती लिमिटेशन्स आहेत. मात्र डिमांड तर प्रचंड वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा जो गॅप वाढत चाललेला असल्यामुळे सोन्याची मागणी ही वाढली आणि वाढल्यामुळे किमती वाढल्या, कारण डिमांड जी आहे ती त्या वाढली पण सप्लाय त्या मानाने नसल्यामुळे हा गॅप जो आहे हा गॅप वाढायला लागला आणि त्यामुळे सोन्याच्या किमती ज्या वाढल्याचं आपण बघतो. म्हणजे तुम्हाला प्रामुख्याने 3 गोष्टी दिसून येतील 2025मध्ये. एकतर जिओपॉलिटिकल अनसर्टॅनिटी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. रिस्क फॅक्टर्स प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळे गोल्डमधल्या इन्व्हेस्टमेंट वाढल्या. दुसरं, एकूणच राष्ट्रांमध्ये पॅनिक एक प्रकारची वेव आहे. एकूणच अमेरिकेच्या वागण्याविषयी असेल, डॉलरच्या संदर्भामध्ये असेल, की आपल्याला उद्या काही संघर्ष झाला ना, अमेरिकेने डॉलरमधल्या आपल्या ॲसेट फ्रीज केल्या तर आपण डॉलरशिवाय इतर करन्सीज किंवा इतर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट ह्या केल्या पाहिजे, फॉरेक्समध्ये त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. हा त्याच्यातला दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि तिसरा, एकूणच गोल्डविषयी चायना आणि इंडियामध्ये जे ऐतिहासिक काळापासून चालत आलेलं आकर्षण आहे, अट्रॅक्शन आहे, हे देखील त्याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे. आता मुद्दा येतो की 2026मध्ये प्रामुख्याने हा जो ट्रेंड आहे भारताचं सोनं आयात करण्याचा, जो $12 बिलियन पर्यंत गेला आहे आणि त्याच्यामुळे आपला करंट अकाउंट डेफिसिट जो आहे तो वाढतो. त्याची कॅस्कॅडिंग इफेक्ट, ज्याला डॉमिनो इम्पॅक्ट असं म्हणतात इकॉनॉमिक्सच्या लँग्वेजमध्ये, की एक जरी आपण फॅक्टर असला तरी त्याचा जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याचं करंट अकाउंट डेफिसिट वाढला की काय काय होतं. RBIला डॉलर सेल करावे लागतात, फॉरेक्स तुमचं कमी होतो, रुपयाच्या व्हॅल्युएशनवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. अशाच पद्धतीने 2026मध्ये साधारणतः ट्रेंड्स काय असू शकतात जर आपण असं बघितलं तर तुम्हाला असं दिसतं की बँका ज्या आहेत, केंद्रीय बँका, साधारणतः 70पेक्षा जास्त देशांच्या केंद्रीय बँका प्रचंड प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतात. ओके, परंतु त्या अजूनही सोनं विकायला तयार नाही आहेत. ओके, म्हणजे ते खरेदी करण्याचा ट्रेंड हा अजूनही चालू आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा त्याच्यातला मुद्दा तुम्हाला असा दिसून येतो की डॉलर हा जो कमजोर पडत चाललेला इतर करन्सीच्या तुलनेमध्ये, आणि त्यामुळे एक पद्धतीची असुरक्षितता जागतिक अर्थकारणामध्ये आहे. त्यामुळे डॉलर हा स्ट्रॉंग बनतो का येत्या काळामध्ये हे बघणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे अमेरिका. असं म्हणतात की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पनी आता एकूणच पर्शियन गल्फमध्ये आपलं आर्म्स बिल्टअप केलेलं आहे, आपले सगळे जे एअर बेसेस ॲक्टिव्ह केलं आहे आणि इराण आणि अमेरिकेमधला संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. आता डिप्लोमसी की वॉर अशा प्रकारचा निर्णय आहे, वॉर्निंग डोनाल्ड ट्रम्पकडनं दिल्या जात आहेत. अशा प्रकारचं काही अभ्यासक मतही मांडत आहेत, अंदाज व्यक्त करतायत की उद्या परवाकडे कदाचित डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेऊ शकतात. काही सिलेक्टेड टार्गेट्सवरती जसं अटॅक होऊ शकतो इराणमधल्या. आता लक्षात घेणं, दुसरा युरोपमधला आणि अमेरिकेमधला संघर्ष, ड्रिफ्ट ही वाढत चाललेली आहे. या सगळ्यांचा परिणाम एखाद्या मोठ्या युद्धात होऊ शकतो का हे बघणं गरजेचं. म्हणजे जिओपॉलिटिकल अनसर्टॅनिटी ही 2026मध्ये कंटिन्यू राहील का हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे जोपर्यंत ज्या बँका सोनं खरेदी करतायत त्या बँका सोनं विकत नाहीत, जोपर्यंत डॉलर हा इतर करन्सीच्या तुलनेमध्ये हा वीक आहे, आणि तिसरं जिओपॉलिटिकल अनसर्टॅनिटीज कंटिन्यू आहेत, तोपर्यंत लोकचा बाय करण्याचा म्हणजे इम्पोर्ट करण्याचा सोन्याचा जो कल आहे, चायनाचा असेल किंवा भारताचा असेल, हा कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा ही अनप्रोडक्टिव्ह इम्पोर्ट असल्यामुळे याचा परिणाम हा नकारात्मक परिणाम हा आपल्या अर्थव्यवस्थेवरती होतो. सोन्याचे भाव जागतिक बाजारपेठेमध्ये काय होतात काय नाही आहे हा सगळा भविष्यातला भाग आहे. मात्र भारतीयांचं सोन्यासंदर्भातलं जे आकर्षण आहे, ज्याच्या मागे ऐतिहासिक कारण आहे, सांस्कृतिक कारण आहे आणि धार्मिक कारणं देखील आहेत, तोच प्रकार चीनच्या बाबतीमध्ये आहे. जोपर्यंत हे आकर्षण जे आहे भारतीयांचं हे टिकून राहणार आहे, तोपर्यंत भारताची सोन्याची डिमांड जी आहे ती वाढतच राहील.